भक्तजनांच्या समोर आजची सेवा करण्यासाठी अर्थात नैमित्तिक सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कमी चरणाचा नसून अगदी फार चरणाचा आहे, अर्थात 6 चरणाचा अभंग, बरोबर. तेव्हा या अभंगातून महाराज जे काही जगामध्ये चार आश्रम आहेत, त्या 4 आश्रमापैकी जो काही गृहस्थ आश्रम आहे अशा आश्रमाला उद्देशून तुकाराम महाराज या अभंगातून उपदेश करत आहेत. चार वर्ण वेगळे आणि 4 आश्रम वेगळे. 4 वर्ण कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे 4 वर्ण आहेत. आणि 4 आश्रम कोणते? तर ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम आहेत. पैकी तुकाराम महाराज संन्यास आश्रमाला उपदेश करत नाहीत, वानप्रस्थ आश्रमाला उपदेश करत नाहीत, ब्रह्मचारी आश्रमाला उपदेश करत नाहीत. तर जो काही या अभंगातून उपदेश करत आहे तो गृहस्थ आश्रमाला. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये देवाची यथासांग भक्ती केली, सर्व संसाराला पाणी सोडलं आणि आपलं पूर्ण जीवन त्यांनी विठ्ठलमय बनवलं. त्यातून त्यांना भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला, आशीर्वाद मिळाला, कृपा प्राप्त झाली आणि नंतर त्यांना काव्य सुचू लागलं. गोड अशी अभंगवाणी महाराजांच्या मुखातून बाहेर पडू लागली. तरी साधना करण्यासाठी महाराज ज्या डोंगरात जात होते तसे 3 डोंगर आहेत, घोराडा, रामचंद्र आणि खंडाळा असे 3 डोंगर आहेत. या 3 डोंगराचं सहज जरी आपण नामचिंतन केलं, नाव जरी घेतलं तर आपलं जीवन पुण्यवान होईल आणि आपल्या जीवनातून पाप देखील जाईल. महाराजांनी आपली भक्ती साधना तपश्चर्या या 3 डोंगरामध्ये केली. अशी साधना आपल्या परिसरातील महान संत वामनभाऊ महाराज, भगवान महाराज यांनी देखील या डोंगरामध्ये राहून साधना केली. तुकाराम महाराजांनी साधना केली, परिश्रम घेतले. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. तर भंडारा डोंगरावर असताना त्यांना सहज काव्य मुखातून बाहेर पडू लागलं. तर त्या ठिकाणी गायी चरण्यासाठी येणारे जे काही संताजी महाराज जगनाडे त्यांना आज्ञा केली की आमच्या मुखातून ही सुंदर वाणी, वेदाची वाणी बाहेर पडत आहे, हे निष्फळ जात आहे, मोकार जात आहे, तर या वाणीचं लिखाण करा. संताजी महाराज म्हटले, महाराज मी तर अनाडी आहे, मला काय येणार? मला येणार सगळं काही होऊन जाणार, तुम्ही सुरुवात करा. त्या प्रसादाने महाराजांची कृपा झाली संताजी महाराजांवर.
आणि नाना प्रकारची अभंग बाणी, त्या बाणीचं महाराजांनी लिखाण केलं. ज्या लिखाणाला आपण काय म्हणतो अभंग, ज्याला नाही कधीच भंग त्याला म्हणतात अभंग. अशी गोड बाणी महाराजांच्या मुखातून बाहेर पडली. त्यातील हा एक अभंग आहे. विठ्ठला अनेक प्रकारचा उपदेश महाराजांनी जनतेला केलेला आहे. कधी ब्रह्मचर्य आश्रमाला केला, कधी वानप्रस्थ आश्रमाला केला, कधी संन्यास आश्रमाला केला. संन्यास आश्रमामध्ये त्यांनी फक्त ओम नमो नारायण, त्याने कोणताच नव धरू नये, पैशाला स्पर्श करू नये. खरा संन्यासी असेल तर 3 दिवसापेक्षा एका गावामध्ये त्यांनी फार राबला आणि कोणाचीच आसक्ती करू नये, मोह धरू नये, आसक्ती करू नये. नेहमी ओम नमो नारायण, मुखामध्ये सदैव देवाचं नाम, अंतरामध्ये भगवान असावं. त्याला संन्यास म्हटलं. आणि वानप्रस्थ म्हणजे लग्न होऊन वय झाल्यानंतर 50 वर्ष होऊन गेल्यानंतर, कारण हे 25 वर्षाचे टप्पे आहेत जीवनाचे. 25 वर्षानंतर तोपर्यंत त्याने अभ्यास करावा, ज्ञान ग्रहण करावं. 25 वर्षापर्यंत ज्ञान घ्यावं, अध्ययन करावं, विद्या प्राप्त करावी. नाहीतर शास्त्राचं सांगता येईल, प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्य, चतुर्थे किम करिष्यति. पहिल्या अवस्थेमध्ये त्याने 25 वर्षापर्यंत अध्ययन करावं, ज्ञान प्राप्त करून घ्यावं. त्याचा भाग्यमान म्हणा, ज्ञानमान असा गुरु जीवनामध्ये करावा. त्यांच्याकडून शास्त्र वगैरे समजून घ्यावे, ज्ञान मिळवावं. नंतर त्याने लग्न करावं. ज्यांची इच्छा असेल त्यांनी लग्न करावं. तर तो संसार त्यांनी 50 वर्षापर्यंत करावा. किती? 50 वर्ष. मुलाबाळाची उत्पत्ती करून त्यांचं संगोपन करून त्यांना शिक्षण देऊन त्यांना मार्गी लावावं, जन्माकडून बाहेर पडावं, सगळ्या चावे त्यांच्या हातात द्याव्या मुलांची. हे 50 वर्षात. त्याच्यानंतर वानप्रस्थासन धारण करावा, आपल्या शेतामध्ये मुक्काम करावा, घरात थांबू नये त्यांनी, असं शास्त्र आहे. आपल्या शेतामध्ये कोपी बांधावी, पर्णकुटी बांधावी आणि तिथं दोघांनी नवरा बायकोने तिथं राहावं, चिंतन देवाचं करावं. बाकी आसक्ती करायची नाही. याला वानप्रस्थासन. त्याच्यानंतर 75 वर्षानंतर जो आश्रम आहे त्याला संन्यास आश्रम म्हणतात. प्रत्येक आश्रमाचं कर्म महाराजांनी सांगितलं. ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षरे, आश्रमे विचार कर्म आणि वानप्रस्थाने त्याग. तर या तिन्ही आश्रमाला महाराज उपदेश करत. तर या भागातून जो काही महाराजांनी उपदेश केलेला आहे, तर ग्रस्त आश्रमाला उपदेश केलेला आहे. महाराज बोलतात, अशा आश्रमामध्ये असताना माणसाने जीवनामध्ये कष्ट करावं,
कष्ट करावं, श्रम करावे आणि धन प्राप्त करावं. आणि ते प्राप्त केलेले धन ते सगळंच आपण खाऊ नये, त्याचा सगळाच वापर आपण करू नये. इतरांसाठी त्याचा उपयोग करावा, इतरांसाठी ते दान करावं. म्हणजे धन जोडा आणि त्याचं दान देखील करा. उदास विचारा नाही, कष्ट त्यामध्ये मन ठेवू नका, आसक्ती धरू नका. असं हे गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. अभंगातील हे पहिलं चरण आहे. तर या पहिल्या चरणातून महाराज होतात की तुम्ही धन जोडा, धन प्राप्त करा, ते कष्टाने करा, श्रम करा. आणि जे काही प्राप्त झालेलं धन आहे, संपत्ती आहे, तिचा अगदी मोकळ्या मनाने चांगल्या ठिकाणी त्या धनाचा खर्च करा. सगळं आपणच त्याचा उपयोग करून घेऊ नये. जरी आपण कष्ट केलं असेल त्यातील सगळंच आपण खाऊ नये, खाण्याचा अधिकारही नाही. आपणच खाल्लं तर शास्त्र त्याला म्हणते हा चोर आहे, चोर. विठ्ठल अर्थात तुम्ही जीवनामध्ये दान करा. दान करणे हा देखील एक उद्धाराचा मार्ग आहे, देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि जे काही केलेलं दान आहे ते फुकट जात नसतं, त्याचं श्रेय आपल्याला मिळत असतं. थोडा टाइम जाईल पण फुकट जाणार नाही. कारण भगवान म्हणतो की मी कोणाचा फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत. तुम्ही समाज कार्य करा, दीनदुबळाचं कार्य करा, त्यांच्यासाठी पैसा खर्च करा. अर्थात ते सगळं काम माझं आहे. तुम्ही त्याचं काम नाही केलं, माझं काम केलं असं मी समजतो. मग त्याचं त्याला त्याही पेक्षा मी जास्त देऊन टाकतो. विठ्ठल आणि म्हणून धनाचं केलेलं दान कधीच असं निष्फळ जात नाही, ते काहीतरी फल देऊन जात असतं. कारण दानात धन वर्धते असं सूत्र आहे. दान केल्याने धनाची वाढ होत असते. चांगल्या ठिकाणी केलं तर धन वाढलं जातं.
आणि वांगल्या ठिकाणी केलं तर धन कमी पडत जीवनामध्ये दान करा. तर हा जो उपदेश आहे हा संन्यासाला नव्हे, ब्रह्मचार्याला नव्हे, वानप्रस्थाला नव्हे. ज्याने जीवनामध्ये गृहस्थाश्रम धारण केला त्याने करावं आणि या तीन आश्रमाचं त्याने संगोपन करावं. नाही केलं तर त्या आश्रमाला पाप दान केलं असताना मागे जे काही धन आहे ते पवित्र होऊन जात असं शास्त्र मत आहे. तन पवित्र सेवा किए, धन पवित्र सेवा किए, धन पवित्र किए दान, मन पवित्र हरि भजन से हो त्रिविध कल्याण. जर कल्याण करायचं असेल कोणतं मुंबईकडचं नव्हे, कल्याणाम परम सुख खरी शांती करा आनंद जीवनामध्ये घ्यायचं असेल तर याकरता या गोष्टी करा. या तनाने सेवा करा, धनाचं दान करा आणि भगवंताचं मनाने चिंतन करा, नामस्मरण करा. जो धर्मान असून दान करत नसेल आणि गरीब असून भक्ती करत नसेल तर अशा दोन्ही माणसाच्या गळ्याला दगड बांधा आणि त्यांना खोल पाण्यात बुडून टाका. आमचं नाव सांगू नका, शास्त्र वचन आहे. गाठी असता धन, गाठी असता धन, जो न करी धर्मदान, त्याचे गळा बांधून पाषाण समुद्रात दान बुडवावा. त्याला खोल पाण्यामध्ये बुडून टाका, तुम्हाला दोष पाप लागणार. बरं गरीब आहे, चुकून देवाची भक्ती करत नाही, चुकून मंदिरात जात नाही, चुकून कीर्तनात बसत नाही, कसला कदाचित तर उठून गेल्याशिवाय. म्हणजे ज्याला देहाची आसक्ती ते माणसं कीर्तनात उठून जातात. असं करीत नाही, आसक्ती करू नये. आसक्ती नाहीतर ते खोटं आहे, खरं नाही. देवच खराय, देह लबाड आहे, देव खोटा आहे. जगामध्ये भगवानच खरा आहे, बाकी सगळं लटक आहे, खोट आहे, माहीत आहे. का म्हणे तुझी खरा हेर भावगा एवढ्या जन्मापुरतच आहे. किती प्राप्त केलं हे सगळं फुकट जात असतं. जर त्याने या जीवनामध्ये काही दान केलं असेल, परोपकार केला असेल, इतरांची काळजी घेतली असेल, घरचं काम किती करा उपकार होत नसतो. घरच्या लोकांना फार कपडे आणले ते दानच जमा होत नाही, उपकारच जमा होत नाही. पण या गोष्टी इतरांसाठी केल्या तर ते त्या गोष्टी उपकार जमा होतात, दान धर्मामध्ये जमा होतात. महाराज कळकळीने सांगतात की हे धन जोडा, जोडू नका असं नव्हे. धन जोडा, धन प्राप्त करा, प्रयत्नशील राहा. पण जे काही तुम्हाला तुमच्या कष्टाच्या माध्यमातून धन प्राप्त झालं ती चांगल्या ठिकाणी त्याचा खर्च करा. सगळाच करू नका. तुम्हाला जर 100 रुपये मिळाले त्याचे 10 रुपये खर्च केलं तर काय हरकत. नका सगळं देऊ, पण काहीतरी खर्च करा. काही लोकांची आणि उपकाराची भेटच होत नाही. काही लोकांचं जीवन असं की त्यांची उपकाराची भेट नाही, त्यांची तीर्थाची कधी भेट नाही, त्यांची सप्ताची कधी भेटच नाही, करूच वाटत नाही. त्याच्यात दगडात काय करतात. काहीतरी वेळ देवासाठी, संतांसाठी, जनतेसाठी दिला पाहिजे, उपकारासाठी दिला पाहिजे, इंद्रबाळासाठी काही खर्च केला पाहिजे, वेळ त्यांना दिला पाहिजे. याच गोष्टी कामाला येतात. बाकी किती जरी केलं तर काही
ते कामाला येत नसतं, ते सगळं फुकट जात असतं. याकरता महाराज कळकळीने म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तसं बिन कष्टाचा राहू नका, कष्टानेच मिळवा आणि त्यातील थोडंफार तुम्ही दान करा. सोडून या धन उत्तम व्यवहार करा, चांगला व्यवहार करा. उगं दारूचं दुकान टाकलं पैसा प्राप्त केला आणि पंगत घातली, काय काम? चला श्रमाचा पैसा कधीही चांगला, कष्टाचा पैसा कधी चांगला, तो समाधान देतो. म्हणून महाराज म्हणतात उदास विचारे वेच करी. जर असं केलं तर मग पुढे काय? उत्तमाची गाती उत्तमाची गाती उत्तमाची गती तो एक पावेन उत्तम भोगेन जीवकानी. उत्तम गती त्याला मिळेल. काय केलं तर? असं केलं तर, अर्थात कसं केलं तर? धन जोडलं तर, कष्टाने प्राप्त केलं तर, चांगल्या मार्गामध्ये खर्च केलं तर मग त्याला उत्तम गती मिळेल, चांगली गती मिळेल. किंवा चांगल्या घराला त्याला प्राप्त होईल, चांगल्या कुळामध्ये त्याचा जन्म होईल. याला देखील भाग्य लागतं, पुण्य लागतं. पुण्याशिवाय या गोष्टी मिळत नाही. धंदा उत्तम करा, उत्तम धंदा करा. मोठी इमारत तयार केली, हा फालतू पैसा प्राप्त करून नव्हे, कष्टाचा पैसा घेऊनच, कष्ट करूनच यांनी ही इमारत तयार केली. रामदास भगवान फळे आणि दुसरं काय पार्टनर त्यांचे रामबडे गुडगावकर, रामजी बडे, या दोघांनी मिळून ही वास्तू निर्माण केली. त्यांनी कष्ट केलं आणि कष्टातून एवढी वास्तू निर्माण केली. हे देखील सहजासहजी नाही, याला कष्टाशिवाय होत नसतं. राम पडे नाही, मेरा भाई बारगंजी बनतो का? मेरा भाई बारगंजी यांचे बनतो, बरोबर. राम मेरा भाई सुनील बारगंजी, तर राम हरे भाऊ
वडगावची चांगली वस्तू निर्माण केली, गोड अति मन आकर्षित होईल असं हे स्थान निर्माण केलेलं आहे. आणि प्रथमच कीर्तन या ठिकाणी होत आहे. रामदासचा आग्रह फार होता, नाही कीर्तनाचा गुणच जाऊ त्याचा आग्रह. माझी इच्छा होती भजनच करू, थोडं प्रवचन करू, एवढं करू म्हणलं. नाही म्हणले कीर्तनच झालं पाहिजे. कारण हे तुमची गर्दी पाहून म्हटलं आपलं हे आपलं भजन करून भोजन करून चला. अगदी गोड असा हा दिवसाचा कार्यक्रम झाला. ठराविक नाते होते, त्यांचे उपस्थित झाले, सर्वांनी आपली हजेरी लावली आणि अन्नदान देखील भरपूर केलं, व्यवस्थित सेवा केली. असो तेव्हा उत्तमाची गती कोई गमावेल, उत्तम गती त्याला प्राप्त होणार. गती अधोगती मनाची एकती, मनला एकांती साधू संगी. चांगली गती होण्यासाठी चांगलं वागा, चांगलं करा, चांगलं खा, चांगलं प्या, असे आमचे वडील सांगत असतात. आणि एवढं सांगून म्हणत राम राज्य की जय. दररोज गावामध्ये ती फेरी करत असतात, राम फेरी करत असतात, राम फेरी मारत असतात. आणि चौक आला की तिथं उभा राहून चार लोकांना जेवढे असतील त्यांना संदेश राम भक्तीचा, राम राज्याचा, की रामाने काय केलं, रामाने काय केलं, पांडवांनी काय केलं, कौरवांनी केलं. रामाचं नाव जगात चांगलं झालं, रावणाचं नाव फेर गेलं. पांडवांचं जीवन चांगलं होतं, त्यांचं नाव जगात चांगलं झालं. कौरवाने बेकारी केली, त्यांचं नाव फेर गेलं. आणि शेवटी मग ऐकत त्याची खुशी, नाही ऐकत त्याची खुशी. रामराज्याची जय. असंच चांगलं केलं तर चांगलं होत असतं. थोडा टाइम जातो. ईश्वर के दरबार में देर है लेकिन अंधेर है. ज्याचा असेल त्याला देव देऊन टाकतो. आणि कुंताचं जर आपण कुंताच्याबद्दल आपलं जीवन समर्पित केलं, नका करू सर्वच, पण काहीतरी वेळ चांगला देवासाठी थोडा का मेहनत द्या. चांगली गती त्याला प्राप्त होणार. चांगल्या खाणीमध्ये जन्माला येणार. जशा वाणी 4, वर्ण 4, आश्रम 4, तशा खाणी देखील 4. 4चा पाडा फार, वेद 4. आलं का लक्षात? दिशा 4, असा मोठा पाडा आहे त्यात. राम लक्ष्मणादी भाव देखील 4. ज्ञानेश्वर महाराज हे भावना देखील 4. आपल्या संस्थेचा वर्ष देखील 4. खाणी आहेत आपल्याला. खाणी आपल्या कानी येतात कोणत्या? सोन्याची खान, कोळशीची खान वगैरे वगैरे. तर या 4 खाणी धर्मशास्त्रामध्ये कथन केल्या. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिद असे 4 खाणी आहेत. अंडज म्हणजे ज्यांचा जन्म अंड्यातून होतो त्याला अंडज म्हटलं. त्यामध्ये पाखर, सर्प, अमुक. आणि स्वेदज ज्यांचा जन्म घामातून वगैरे होतो त्यांना स्वेदज. त्यामध्ये ढेकणं, उवा वगैरे वगैरे. आणि ज्यांचा जन्म, ज्यांना जाराचं वेष्टन असतं, त्यामध्ये माणसं येतात, त्यामध्ये गाई गुरं येतात, पशु येतात. आणि उद्भिद म्हणजे ज्यांचा जन्म जमिनीतून होतो
जी झाडं आहेत त्यांचा जन्म वृक्ष लता बेली यांचा जन्म जमिनीत होतो म्हणून त्यांना उद्भिद असं म्हणतात. तेव्हा असं सत्कर्म दानधर्म केला, चांगलं जीवन जगले, आपणही चांगलं जगले, दुसऱ्या देखील चांगलं जगू दिलं, मग यांचा जन्म चांगल्या खाण्यामध्ये होतो, चांगल्या कुलवान शीलवान घराण्यामध्ये होतो. आणि असा कुलवान शीलवान घराण्यामध्ये जन्म झाल्यानंतर त्याची वागण्याची पद्धत काय, तो कसा वागतो, त्याच्या जीवनामध्ये कोणते पैलू असतात, त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये परोपकारे नैने परनिंदा परस्या सदा बहिणी माया. तिसऱ्या चरणाचं महाराज म्हणतात परोपकारे नैने परनिंदा, त्याची वागण्याची पद्धत, त्याचा आचार कसा असतो हे सांगतो. त्याचं जीवन परोपकारी असतं, तो नेहमी उपकारच करत राहतो, नेहमीच चांगलं वागत राहतो. आपल्या वागण्यातून आपल्या आचरणातून दुसरं दुःख न होईल याची दक्षता घेतो, जेणेकरून आपल्यापासून जगाला सर्वांना सुखच झालं पाहिजे असं तो वागतो. विठ्ठला परोपकार करणं हेच पुण्य आणि परपीडा करणं, दुसऱ्याला त्रास करणं हेच पाप आहे. पापाची अंग अनेक आहेत. दुसऱ्याला पीडा करणं, दुसऱ्याला बेकार वागणूक देणं, सगळा स्वार्थ आपलंच करत राहणं, याच नाव परपीडा आहे. परपीडा म्हणजे ते पाप आहे आणि परोपकार करणं म्हणजे हेच पुण्य आहे. परोपकारे नेने परनिंदा परस्या सदा बहिणी माया. उपकारी जीवन फार चांगलं असतं. असेल तर करा, नसेल पैसा देऊ नका, पण शरीर आहे आणि शरीराने उपकार करा. काही माणसं शब्दाच्या अंगाने उपकार करतात. एखादाचा शब्द एवढं काम करतो, एवढं काम करतो की त्याचं जीवनाचं काम होऊन जातं. असे काही महाभाग त्यांच्या शब्दात शक्ती असते. आपल्या धनाच्या अंगाने काही उपकार करतात, कोणी धनाच्या अंगाने करतात, कोणी शब्दाच्या अंगाने करतात, कोणी कलेच्या अंगाने उपकार करतात. काही असे कलाकार आहेत की गरीबाकडून पैसाच घेत नाही, दिला तर ठीक, नाही दिला तरी. असे आपले गुरुजी तुम्हाला जे शिकवतात ते
पांचाळ गुरुजी हे उत्तराधिकारी वैद्य महाराजांचे हेच खरे सर्वांनी शिक्षण वैद्य बाबाकडून घेतलं. त्यांना उत्तराधिकारी होण्याचा अधिकार फक्त पांचाळ गुरुजींना प्राप्त झाला. विठ्ठल परोपकारे नेने परनिंदा. परोपकार करा. अशा काही जगात गोष्टी आहेत त्या सदैव परोपकारच करत राहतात. नदी नेहमी उपकारच करते, झाड नेहमी उपकारच करतं का नाही? सावली देतं, फळं देतं का नाही? आणखी काय करायला पाहिजे? तरी पण काही माणसं त्याचा थोडा तार करतात, ऐका ना, ते देखील पाप आहे. विठ्ठला योग्य कारणासाठी जर असेल तर ठीक आहे, परंतु काही कारण नसताना त्याची तोडताड करणं हे पाप आहे. त्याची सावली म्हणजे माणसाला विश्रांती मिळते. वृक्ष हा परोपकारी आहे, नदी परोपकारी आहे, सूर्य परोपकारी आहे, चंद्र परोपकारी आहे, गाय परोपकारी आहे, ऐका नाही? त्याचे संत हे परोपकारी आहे. रविचंद्र घनो वृक्षा नदी गावस्य सज्जना येथे परोपकाराय ये देवेन निर्मिता. तर भगवंताने यांना केवळ परोपकार करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. जसं ते उपकार करतात तसं आपण काहीतरी उपकार केला पाहिजे. जो परोपकारे नेणे परनिंदा. ज्याचा जन्म चांगल्या कर्मातून झाला, चांगल्या फळामध्ये झाला, मग त्याची वागण्याची रीत सांगतात, वागण्याची पद्धत सांगतात. तो परोपकारी जीवन जगतो आणि कोणाची निंदा करत नाही. निंदा करूच नाही, कारण निंदा केली तर सगळे पापात त्याचे सगळे अशीही पापे मागणी नाही. निंदा कोणाची करू नये. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर दे. 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 निंदा करू नये, हेबा कोणाचा करू नये, तिरस्कार कोणाचा करू नये, कोणाला कमी लेखू नये, वाईट दृष्टीने पाहू नये. हे बरं नसतं. त्यातून आपलं सत्व जात असतं, लक्ष्मी जात असतं. त्याकरता माणसाने कोणाचं गुन्हा पाहू नये, तिरस्कार करू नये, मोकळं मन ठेवा. जेवढं होईल तेवढं त्यांचं तुम्ही करा, केवळ तेवढं करा, तसं राहू नका. भगवान सगळं करत राहतो. निंदा करू नये, तर निंदा म्हणजे पाप आहे. म्हणून एकांत महाराज एक सुंदर अभंग आहे. निंदा कामचा सखा आमची वस्त्रे धुतो पुकार. जो निंदा करतो त्याला नाथ महाराज फार मोठा मानपान दिलाय, लय चढवलं त्याला. निंदा कामचा सखा आमची वस्त्रे धुतो पुकार. फुकट आमचे कपडे धुतो. म्हणजे निंदा केल्यानंतर आपलं सगळं पार नष्ट होतं. करू द्या निंदा. निंदकांची काशी आमची पापे अवघे नाशी. आमच्या सगळ्या पापाचा नाश करणं ती आमची काशीच आहे. आणखी निंदक आमची गंगा आमची पापे नेते भंगा. निंदा करीत तो मानावा आदर. जर निंदा केली तर आपण त्यांचा आदर करावा. बरं चलू द्या, चलू द्या. आपण त्यांना विरोध करू नये. लांब असेल तर त्याला जवळ आणा, त्याला पर्णकुटी बांधून द्या, घर बांधून द्या. कबीर महाराज म्हणतात, निंदकने रे राखिये, निंदकने रे राखिये अंगन कुटी छवाय. बिन पानी साबन बिना निर्मल करे सुभाय. एकदम स्वच्छ करून टाकतो. निंदा
धंदा करतो ना तो सगळं आपलं पाप खाऊन टाकतो विठ्ठल काही माणसं दमच धरत नाही लगेच अरे काय तसं नाही उलट आपलं बरं आहे आपल्या जीवनात हेच नाही बरं पुढचा जन्म आपल्याला चांगलं प्राप्त होणार आपलं पाप गेलं तर तेव्हा परोपकारे नेणे परनिंदा आणि परस्त्रिया सदा परस्त्रिया सदा आणि जीवन जगताना त्या व्यक्तीने त्या शक्तीने परस्त्रीला आईसारखं मानावं परस्त्रीला बहिणीसारखं मानावं त्याला मुलीसारखं मानावं याला मोठं मन म्हणतात याला विकारजित मन म्हणतात असं जर केलं तर उत्तमाची गती किंवा ज्याने जीवनामध्ये धन प्राप्त केलं चांगल्या मार्गी खर्च केलं मग तो जन्माला येतो पुढं चांगल्या कुळामध्ये मग त्याची वागण्याची पद्धत कशी राहते हा विचार आपण महाराजांनी व्यक्त केला परोपकारे नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी तो परस्त्रीला आपल्या आईसारखं बहिणीसारखं म्हणतो त्यांचा मान सन्मान ठेवतो जसा शिवाजी महाराजांनी फार मोठा मानपान केला कोणी एक त्यांच्या सैनिकांनी एक तरुण स्त्री सुंदर स्त्री पकडून आणली आणि महाराजांच्या स्वाधीन केली महाराज हे तुमच्या स्वाधीन महाराजांनी तिथं खंत व्यक्त केली त्या व्यक्तींना त्यांनी दोष दिला आणि त्या बाईचा हस्ते सत्कार केला तिचं फार मोठं स्वागत केलं आणि डायरेक्ट बांधार चौदार देऊन वाहन देऊन तिच्या डायरेक्ट घरी केलं पोहोचत केलं असं कोण विठ्ठला जगामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं आणि म्हणूनच हिंदूला हे स्वराज्य प्राप्त झालं आज जे हिंदू धर्माचं नाव जगामध्ये आहे याला कारण छत्रपती शिवाजी महाराज चांगले कारण आहे तरही असते पण आग्रेसर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठला सर्वांचा मान सन्मान केला साधू संतांचा मान सन्मान स्त्रियांचा सन्मान वृद्ध व्यक्तींचा सन्मान सर्व धर्माचा सन्मान केला त्यांनी कोणत्याच धर्माला असं नाव ठेवलं नाही पण आपला धर्म त्यांनी सोडला नाही असं जीवन माणसाने आपल्या जीवनामध्ये जगावं मी सांगितलं की आपण देखील चांगलं जगावं दुसऱ्या देखील चांगलं जगवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणखी देखील महाराज ज्याची वागण्याची पद्धत अशी आहे तर त्याचं आणखी जीवन कसं राहतं आपण जातील चौथं जग बुद्धदया गाई दया काय पशुचे पालन अनेका जीवन माझी भूतांच्याबद्दल दया असावी कोणते भूत स्मशानाचे नव्हे तुम्ही आम्ही सगळे भूतच आहोत तुम्ही आम्ही सगळे
आपल्याला देखील भूत असं म्हटलेलं आहे. स्मशानात त्या राहणारे जे काय आहेत, पाप कर्म करून त्या योनीला प्राप्त झाले त्यांना देखील भूत असं म्हटलेलं आहे. आणि पांडुरंगाला देवाला देखील भूत असं म्हटलेलं आहे. वाटे भगवंताला भूत म्हटलं, तुम्हा सर्वांना भूत म्हटलं, पंचमा भूताला देखील भूत म्हटलेलं आहे. तर भूतांच्या बद्दल दया असा आहे, ज्या अंतःकरणामध्ये ज्या हृदयामध्ये दया नसेल तर ते हृदय कष्ट, आणि ज्या मुखामध्ये मधुर शब्द नसेल ते वदन कसलं. तेनेन चेतयालुता, तेनेन चेतयालुता, हृदयेन तेन किं, तेनेन चेतयालुता, हृदयेन तेन किं, मधुरं वयसि भाषितं, वदनेन तेन किं, वदनेन तेन किं. तेनेन चेतयालुता, ज्या चित्तामध्ये, ज्या हृदयामध्ये, ज्या अंतःकरणामध्ये दया नसेल तर ते अंतःकरण कष्ट, ते हृदय कष्ट. आणि ज्या मुखामध्ये गोड शब्द नसेल, मधुर शब्द नसेल, ते वदनच कष्ट, ते तोंडच कष्ट. विठ्ठल आणि म्हणून वाचा गोड असतात, शब्द चांगले असतात, गोड शब्द आपण देखील गोड वाणी, नाहीतर काहीची वाणी फार कर्कश, कंठाळ्यात बसतात. गोड शब्द ठेवा, वाचा चांगली ठेवा. सात आणि मवार उतल्या निरसा, शब्द जायचे कल्लोळ, अमृताची माऊली म्हणतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात. गोड शब्द होतं, काहीच्या मुखात गोड शब्द असतात, पण आपण सांगतो ना एक गोष्ट, काहीची वाणी गोड असते, काहींचं बोलणं सत्य असतं, बरं का, मुखामध्ये सत्य असतं पण वाणी कर्कश, वाणी बेकार. मी एक गोष्ट सांगत असतो, सांगून येतं पण तो सांगतो. एक असा मुलगा, शेतामध्ये त्याची आई होती, तो देखील जवळ होता, आई दूर होती, मुलगा रस्त्याच्या कडेला होता. आपल्यासारखा माणूस जाऊ लागला तर त्या माणसाने विचारलं, हे बाळू, ती पलीकडे ती बाई आहे ती तुझी कोण आहे? तो म्हटला, ती बाई ना, ती माझ्या बापाची बायको आहे. आहे खरं, पण ती नाही कामाला. गोड बोला, गोड बोला. कसं बोला? गोड. विठ्ठला मानलं पाहिजे. भावे गावे शुद्ध करून या चित्तात तुझा भाव आहे देव, तरी हा सुलभ पाव. त्यामध्ये हे चरण वेचे देवचन, जेणे राहे समाधान, तुझा भाव आहे देव, तरी हा सुलभ पाव. देव प्राप्तीचा मार्ग त्यातून सांगितला. तर भूतदया गायी पशुचे पालन, माणसाने पशुचं पालन करावं, म्हणजे गायीचं पालन करावं. गायीचं पालन म्हणजे पुण्य आहे. म्हशीचं पालन म्हणजे पुण्यही नाही, पाप. कोंबड्याचं पालन म्हणजे केवळ पाप आहे. मग ते पालन करू नये. पालन गायीचं करावं.
गायीच्या बद्दल कष्ट घ्या, गायीच्या बद्दल खर्च करा. जेवढं तुम्ही करणार तेवढं तुमचं ती गाय कल्याण करणार. विठ्ठल विठ्ठल. या जन्मी जरी नाही झालं कारण मागचं काही पाप असतं मग ते आले या जीवनात, पण आता केलेलं पुण्य तुम्हाला पुढच्या जन्मात निश्चितपणे मिळणार. ते विनाकारण फुकट जाणार नाही. सत्कर्म कधी फळ देऊन जात असतात आणि पापकर्म कधी दुःख देऊन जात असतात. त्याच्यामुळे माणसाने जीवनामध्ये गायीचं परिपालन करावं. जरशा गायीचं नव्हे, गावरान गायीचं, गावरान गायीचं पालन करा. मी सांगितलं की हे इतर पालनामध्ये ते जीवनात बरे नाही, ते अनेक पालना असते, पण सगळ्यात उत्तम पालन गायीचं पालन. त्यामध्ये गायच असावी, शेतामध्ये गहूच असावं असं शास्त्र आहे. म्हणजे आपण निर्माण केलेले शास्त्र आहे. काय लई खोलात गेलं तर नसेल. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या कहना कमाई. त्याचं चांगलं घरात आई कारभारी नसावी, गोठ्यामध्ये गाय असावी, पवित्र गाय, गावरान गाय. भक्तजनांच्या समोर आजची सेवा करण्यासाठी अर्थात नैमित्तिक सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कमी चरणाचा नसून अगदी फार चरणाचा आहे. अर्थात 6 चरणाचा अभंग, बरोबर. तेव्हा या अभंगातून महाराज जे काही जगामध्ये चार आश्रम आहेत, त्या 4 आश्रमापैकी जो काही गृहस्थ आश्रम आहे अशा आश्रमाला उद्देशून तुकाराम महाराज या अभंगातून उपदेश करत आहेत. चार वर्ण वेगळे आणि 4 आश्रम वेगळे. 4 वर्ण कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे 4 वर्ण आहेत. आणि 4 आश्रम कोणते? तर ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम आहेत. पैकी तुकाराम महाराज संन्यास आश्रमाला उपदेश करत नाहीत, वानप्रस्थ आश्रमाला उपदेश करत नाहीत, ब्रह्मचारी आश्रमाला उपदेश करत नाहीत. तर जो काही या अभंगातून उपदेश करत आहे तो गृहस्थ आश्रमाला. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये देवाची यथासांग भक्ती केली, सर्व संसाराला पाणी सोडलं आणि आपलं पूर्ण जीवन त्यांनी विठ्ठलमय बनवलं. त्यातून त्यांना भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला, आशीर्वाद मिळाला, कृपा प्राप्त झाली आणि नंतर त्यांना काव्य सुचू लागलं. गोड अशी अभंगवाणी महाराजांच्या मुखातून बाहेर पडू लागली. तरी साधना करण्यासाठी महाराज ज्या डोंगरात जात होते तसे 3 डोंगर आहेत, घोराडा, रामचंद्र आणि खंडाळा असे 3 डोंगर आहेत. या 3 डोंगराचं सहज जरी आपण नामचिंतन केलं, नाव जरी घेतलं तर आपलं जीवन पुण्यवान होईल.
आणि आपल्या जीवनातून पाप देखील जाईल. विठ्ठला महाराजांनी आपली भक्ती साधना तपश्चर्या या 3 डोंगरामध्ये केली. अशी साधना आपल्या परिसरातील महान संत वामनभाऊ महाराज, भगवान महाराज यांनी देखील या डोंगरामध्ये राहून साधना केली. तुकाराम महाराजांनी साधना केली, परिश्रम घेतले. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. तर भंडारा डोंगरावर असताना त्यांना सहज काव्य मुखातून बाहेर पडू लागलं. तर त्या ठिकाणी गायी चरण्यासाठी येणारे जे काही संताजी महाराज जगनाडे त्यांना आज्ञा केली की आमच्या मुखातून एक सुंदर वाणी, वेदाची वाणी बाहेर पडत आहे, निष्फल जात आहे, मोकार जात आहे. तर या वाणीचं लिखाण करा. संताजी महाराज म्हटले, महाराज मी तर अनाडी आहे, मला काय येणार? मला येणार सगळं काही होऊन जाणार, तुम्ही सुरुवात करा. त्या प्रसादाने महाराजांची कृपा झाली संताजी महाराजांवर आणि नाना प्रकारची अभंग बाणी, त्या बाणीचं महाराजांनी लिखाण केलं. ज्या लिखाणाला आपण काय म्हणतो अभंग, ज्याला नाही कधीच भंग त्याला म्हणतात अभंग. अशी गोड बाणी महाराजांच्या मुखातून बाहेर पडली. त्यातील हा एक अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला अनेक प्रकारचा उपदेश महाराजांनी जनतेला केलेला आहे. कधी ब्रह्मचर्य आश्रमाला केला, कधी वानप्रस्थ आश्रमाला केला, कधी संन्यास आश्रमाला केला. संन्यास आश्रमामध्ये त्यांनी फक्त ओम नमो नारायण, त्याने कोणताच मोह धरू नये, पैशाला स्पर्श करू नये. खरा संन्यासी असेल तर 3 दिवसापेक्षा एका गावामध्ये त्यांनी फार राबला आणि कोणाचीच आसक्ती करू नये, मोह धरू नये, आसक्ती करू नये. नेहमी ओम नमो नारायण, मुखामध्ये सदैव देवाचं नाम, अंतरामध्ये भगवान असतात. त्याला संन्यास म्हटलं. आणि वानप्रस्थ म्हणजे लग्न होऊन वय झाल्यानंतर 50 वर्ष होऊन गेल्यानंतर, कारण हे 25 वर्षाचे टप्पे आहेत जीवनाचे. 25 वर्षानंतर तोपर्यंत त्याने अभ्यास करावा, ज्ञान ग्रहण करावं. 25 वर्षापर्यंत ज्ञान घ्यावं, अध्ययन करावं, विद्या प्राप्त करावी. नाहीतर शास्त्राचं सांगता येईल, प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्य, चतुर्थे किं करिष्यति. पहिल्या अवस्थेमध्ये त्याने 25 वर्षापर्यंत अध्ययन करावं, ज्ञान प्राप्त करून घ्यावं. त्याचा भाग्यवान म्हणा, ज्ञानवान असा गुरु जीवनामध्ये करावा. त्यांच्याकडून शास्त्र वगैरे समजून घ्यावे, ज्ञान मिळवावं. नंतर त्याने लग्न करावं. ज्यांची इच्छा असेल त्यांनी लग्न करावं. तर तो संसार त्यांनी 50 वर्षापर्यंत करावा. किती? 50 वर्ष. मुलाबाळाची उत्पत्ती करून त्यांचं संगोपन करून त्यांना शिक्षण देऊन त्यांना मार्गी लावावं, लग्न करून बाहेर पडावं.
सगळ्या चाळ्या त्यांच्या हातात द्याव्या मुलांची. हे 50 वर्षापूर्वी